रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर, सातारा आणि कराडमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि किणी टोल नाक्याजवळ काँग्रेसनं हे आक्रमक आंदोलन केल्याचंही कळतंय। सतेज पाटलांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झुणका भाकर सुद्धा खाल्ली आहे आणि साताऱ्यातील आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसने हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनामध्ये विश्वजित कदम यांनी सुद्धा सहभाग घेतला आणि कराडमध्ये सुद्धा काँग्रेसचं हे आक्रमक आंदोलन पाहायला मिळतंय। दरम्यान या आंदोलनावेळी सतेज पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा, कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय। कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही। नॅशनल हायवे 6 पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत। खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे। पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर, या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर, ज्या प्रकारचे खड्डे, अपघात, फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे। आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला, त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली, त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं।